न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। भंडारा पोलिसांनी अटक केली। त्यांची रवानगी सध्या भंडारा जिल्हा कारागृहात करण्यात आली। तर डॉक्टर नितेश भाजपाई यांच्या गोंदियातील न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये गोंदिया शहरातील बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात सेवा देणारे कंत्राटी डॉक्टर विवेक येळे हे नियमांना डावलून डॉक्टर बाजपाई यांच्या खासगी रुग्णालयात प्रसूती करण्यासाठी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। विशेष बाब म्हणजे न्यूज बालाजी हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी डॉक्टर विवेक येळे यांनी आपली डिग्री देखील डॉक्टर बाजपाई यांना दिली होती। हे देखील पोलीस तपासात समोर आले। या संदर्भात भंडारा पोलिसांनी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात सेवा देणारे कंत्राटी डॉक्टर विवेक येळे आणि गंगाबाई शासकीय रुग्णालयातील काही इतर डॉक्टरांना देखील चौकशीसाठी भंडारा बोलवलं होतं। तर डॉक्टर नितेश भाजपाई यांच्या न्यू बालाजी हॉस्पिटलचं प्रकरण तापत असल्याने उशिरा का होईना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम पटले यांनी न्यू बालाजी हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशनसह रद्द केलं। त्यामुळे डॉक्टर विवेक येळे यांनीच तर अल्पवयीन मुलीची प्रसूती केली होती तर नाही ना याची चौकशी देखील पोलीस करीत आहेत। यासाठी रामनगर पोलिसांनी डॉक्टर नितेश भाजपाई याला भंडारा पोलिसांच्या ताब्यातून घेत रामनगर पोलीस ठाण्यात आणत डॉक्टर नितेश भाजपाई यांचा PCR घेत भंडारा पोलिसांच्या ताब्यात देत भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली। याआधी सुद्धा डॉक्टर नितेश भाजपाई यांनी गोंदियात जन्मलेल्या एका बाळाला भंडारा जिल्ह्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसाआधी उघडकीस आला होता। या प्रकरणात डॉक्टर नितेश भाजपाई यांच्यासह 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। यात एका महिला आरोपीचा देखील समावेश होता। तर आता पुन्हा एका अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिचा बाळ देखील डॉक्टर नितेश भाजपाई यांनी विक्री केल्याचं भंडारा पोलिसांनी उघड केलं। अल्पवयीन मुलीच्या बाळ विक्री प्रकरणी गोंदियातील डॉक्टर नितेश भाजपाई यांच्यावर गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तर या अल्पवयीन मुलीची प्रसूती जरी डॉक्टर नितेश भाजपाई यांनी आपल्या मालकीच्या गोंदियातील खासगी रुग्णालयात केली असली तरी प्रसूती करणारे डॉक्टर हे गोंदिया शहरातील बाई गंगाबाई शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सेवा देणारे डॉक्टर असल्याची माहिती समोर आली। प्रसूतीवेळी बालरोगतज्ञ डॉक्टर, प्रसूती करणारे डॉक्टर आणि सोनोग्राफी करून घेणारे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर हे कोण होते याचा तपास पोलीस करीत आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसात नवजात बाळ विक्री प्रकरणात गोंदियातील काही नामांकित डॉक्टरांसह बाई गंगाबाई शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सेवा देणारे डॉक्टर देखील या प्रकरणात अटक होऊ शकतात असा संशय व्यक्त केला जातोय। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।